Hi all of you. Today we are going to see introduction and some basic concepts of biology. बघा, सगळ्यात आधी आपण बॉटनीकडे जाण्याच्या आधी थोडेसे बेसिक कन्सेप्ट बघूया बायोलॉजीचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी. आता बायोलॉजी म्हणजे काय बघा, सगळ्यात आधी डेफिनेशन बघू बायोलॉजीची. बायोलॉजी मीन्स इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग फॉर्म्स अँड लाईफ प्रोसेसेस. बघा, now see what is meant by biology. Biology means branch of science which deals with the study of living forms and life processes. आता इथे लिव्हिंग फॉर्म्स मीन्स वॉट, ऑलरेडी यू आर स्टडीड इन द 9th-10th स्टँडर्ड. लिव्हिंग फॉर्म्स मीन्स त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतील, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम येतील, बरोबर. मग लिव्हिंग फॉर्म्स आपण कुणाला म्हणतो आहे, जे जिवंत आहेत असे ऑर्गॅनिझम्स, मग ते युनिसेल्युलर असतील किंवा मल्टीसेल्युलर असतील, दे आर कॉल्ड ॲज अ लिव्हिंग फॉर्म्स. आणि त्यांच्या लाईफ प्रोसेसेसचा आपण स्टडी करायचा, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजी. लक्षात येते का बघा. आता व्हॉट इज मीन बाय लाईफ प्रोसेसेस, तर बघा त्यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं लाईफ प्रोसेसेसचं तर काय सांगता येईल. ह्युमन बिंगचं कन्सिडर केलं तर त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम येईल, बरोबर. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला माहिती आहे, ज्यालाच आपण पचनसंस्था म्हणतो मराठीमध्ये, बरोबर. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय येतं, मग स्टमक येईल, बरोबर, इंटेस्टाईन येईल. हे ऑलरेडी यू आर स्टडीड दिस इन अ 9th स्टँडर्ड. त्यानंतर नेक्स्ट लाईफ प्रोसेसेस कोणती येईल, रेस्पिरेशन येईल, रेस्पायरेटरी सिस्टीम येईल. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम येईल, नर्वस सिस्टीम येतील, बरोबर. म्हणजे एवढ्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस आपण स्टडी केलेल्या आहेत ऑलरेडी 9th-10th स्टँडर्डमध्ये, बरोबर. मग ह्या सगळ्यांचा स्टडी करणे त्यालाच आपण म्हटलं जातं बायोलॉजी. लक्षात येते का बघा. म्हणजे बायोलॉजीची डेफिनेशन आपण काय सांगणार, अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग फॉर्म्स अँड लाईफ प्रोसेसेस, त्याला म्हटलं जातं बायोलॉजी. आता ॲक्च्युली बायोलॉजी ही जर टर्म कन्सिडर केली तर ती 2 ग्रीक वर्डने बनलेली असते, हे लक्षात ठेवा. बघा परत एकदा मी सांगते, बायोलॉजी ही जर टर्म कन्सिडर केली तर 2 ग्रीक वर्ड्सने ती बनलेली आहे. आणि सुरुवातीला बायोलॉजी ही टर्म माहीत नव्हती, म्हणजे नंतर ती डिस्कवर झाली. पण त्याच्या आधी ॲरिस्टॉटल नावाच्या सायंटिस्ट जो आहे, तर त्यांनी काय केलं तर भरपूर सारे ॲनिमल स्पीसीजचा स्टडी केला, बरोबर. लक्षात येते का बघा. आणि सो ॲरिस्टॉटल इज नोन ॲज फादर ऑफ बायोलॉजी. लक्षात येते का बघा. आता बायोलॉजी ही टर्म नंतर शोधण्यात आली. मग ही कोणी शोधली तर लॅमार्क आणि ट्रिव्हॅरनसने शोधली, बरोबर. आता बायोलॉजी मीन्स वॉट, इट इज मेड अप ऑफ 2 ग्रीक वर्ड्सने ती बनलेली. त्यामध्ये बायोस मीन्स लाईफ अँड लॉगस मीन्स टू स्टडी, म्हणजे लाईफचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजी. लक्षात आलं का बघा. बायोलॉजी म्हणजे काय, साधं सोपं आहे, लाईफचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजी. आणि बायोलॉजी टर्मचा कोणी शोध लावला तर लॅमार्क आणि ट्रिव्हॅरनसने लावला, बरोबर. अँड वाय ॲरिस्टॉटल इज कॉल्ड ॲज फादर ऑफ बायोलॉजी, कारण बायोलॉजी सुरुवातीला जी टर्म देण्यात आली, म्हणजे लक्षात येते का बघा, सुरुवातीला ॲरिस्टॉटलने काय केलं, इन अ 384 to 322 BC. आता BC म्हणजे खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, बरोबर. मग अशा वेळेस काय केलं, ॲरिस्टॉटलने भरपूर साऱ्या ॲनिमल्सचा स्टडी केला. मग ॲनिमल्सचा स्टडी केला म्हणजे काय केलं तर ॲनिमल्सचे कॅरेक्टर स्टडी केले. लक्षात येते का बघा. आणि हे कॅरेक्टर मग एका बुकमध्ये त्यांनी लिहून काढले. म्हणजे जवळपास दे हॅव स्टडीड 500 डिफरंट स्पीसीज ऑफ द ॲनिमल्स. ॲरिस्टॉटलने काय केलं तर जवळपास 500 स्पीसीज ॲनिमल्सचा स्टडी केला आणि तो त्यांनी काय केला, एका बुकमध्ये सगळे कॅरेक्टर्स लिहून काढले. लक्षात येते का बघा. आणि म्हणून ॲरिस्टॉटल इज नोन ॲज फादर ऑफ बायोलॉजी. म्हणजे हे नाव लक्षात ठेवा. काही वेळेस CETला वगैरे असे क्वेश्चन विचारले जातात किंवा नीट लेवलला असे क्वेश्चन विचारले जातात. फादर ऑफ बायोलॉजी कोण सांगणार, ॲरिस्टॉटल. पण बायोलॉजी टर्म जी आहे, म्हणजे बायोलॉजी हा जो शब्द आहे तो कोणी शोधून काढला तर लेमार्क आणि ट्रिव्हॅरनसने. बायोलॉजी म्हणजे अर्थ काय होतं, बायोस मीन्स लाईफ आणि लॉगस म्हणजे टू स्टडी, म्हणजे लाईफचा स्टडी करणे. आणि फादर ऑफ बायोलॉजी कोणाला म्हटलं होतं, ॲरिस्टॉटलला. आता मी जे तुम्हाला सांगितलं की ॲरिस्टॉटलने कॅरेक्टर स्टडी केले ॲनिमल्सचे वेगवेगळ्या, जवळपास 500 स्पीसीज ॲनिमल्सचे, 500 वेगवेगळ्या ॲनिमल्सचा त्यांनी स्टडी केला. आणि ते सगळे कॅरेक्टर त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहून काढले, बुकमध्ये, बरोबर. अँड दॅट बुक इज नोन ॲज, नाव लक्षात ठेवा बुकचं, हिस्टोरिया ॲनिमॅलियम. नाव लक्षात ठेवा, हिस्टोरिया ॲनिमॅलियम नावाचं बुक त्यांनी लिहिलं. आणि त्याच्यामध्ये जवळपास 500 वेगवेगळे स्पीसीजचे कॅरेक्टर त्यांनी लिहून काढले होते. म्हणजे ॲरिस्टॉटल हे पहिला असा व्यक्ती होता की ज्यांनी
ॲनिमल्सचा स्टडी केला आणि त्यांचे कॅरेक्टर स्टडी केले आणि ते एका सिक्वेन्सनी ते लिहून काढले. लक्षात येते का बघा. सो ॲरिस्टॉटल इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी. एकदम सोपं आहे, कन्सेप्ट लक्षात आली का बघा. बायोलॉजीची डेफिनेशन आत्ता आपण बघितली, त्यानंतर बायोलॉजी टर्म कोणी शोधून काढली आणि फादर ऑफ बायोलॉजी कोणाला म्हटलं जातं. आता नेक्स्टली वी कन्सिडर अबाउट द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. बघा, बायोलॉजीचे जर ब्रांचेस कन्सिडर केले तर देर आर मेनली 3 ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. कोणते कोणते आहेत बघा. आता पूर्वी बायोलॉजी ही 2 ब्रांचमध्येच मेनली मोडली जायची. तशा बऱ्याच ब्रांचेस आहेत बायोलॉजीमध्ये येतात त्या, पण मेन पूर्वी 2 होत्या, बॉटनी अँड झूलॉजी. पण आत्ता रिसेंटली त्याच्यामध्ये एक ब्रांच ॲड झाली आहे ज्याला म्हटलं जातं मायक्रोबायोलॉजी. नाव सी इयर व्हॉट इज मीन बाय बॉटनी. बॉटनी जर कन्सिडर केलं तर बॉटनी मीन्स व्हॉट, स्टडी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ बॉटनी. लक्षात येते का बघा. बॉटनी म्हणजे काय, जिथं प्लांट्सचा नुसता स्टडी केला जातो त्याला बॉटनी असं म्हटलं जातं. म्हणजे बायोलॉजीमध्ये मेनली 2 ब्रांचेस पूर्वी येत होत्या आणि तिसरी ब्रांच आत्ता रिसेंटली आली आहे मायक्रोबायोलॉजी. मग आत्ता मी काय सांगितलं, बॉटनी म्हणजे काय तर स्टडी ऑफ प्लांट, जिथं प्लांटचा स्टडी केला जातो. मग प्लांटचा स्टडी करायचं म्हणजे काय तर प्लांटचे कॅरेक्टर स्टडी करायचे. म्हणजे एखाद्या प्लांटचं लीफ कसं आहे, त्याच्यामध्ये फ्रूट कसं आहे, लीफचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यावरती ज्या वेन्स असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे लीफ आहे तर ह्याच्यावरती हे ज्या अशा वेन्स असतात ह्या कशा आहेत, मग त्या पॅरलल आहेत का ह्या अशा आहेत रेटिक्युलेट, ह्याला रेटिक्युलेट वेनेशन म्हटलं जातं. म्हणजे असे असतात हे ब्रांचेसमध्ये, बरोबर. हे आता आपण सगळं डीपमध्ये नंतर बघणार आहे ज्यावेळेस आपण चॅप्टर खरा चालू करू त्यावेळेस. पण आता एवढंच लक्षात ठेवा की बॉटनी म्हणजे काय तर स्टडी ऑफ प्लांट्स इज नोन ॲज बॉटनी आणि झूलॉजी मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज अ झूलॉजी. लक्षात येते का बघा. आणि मायक्रोबायोलॉजी मीन्स वॉट, द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एकदम लहानातले जे ऑर्गॅनिझम्स असतात. लक्षात येते का बघा. जसं की बेस्ट एक्झाम्पल जर ह्याचं द्यायचं म्हटलं तर व्हायरसेस, बॅक्टेरिया हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येतात. किंवा काही अल्गी जर कन्सिडर केल्या म्हणजे ज्याला आपण शेवाळं म्हणतो, खूप साऱ्या बारीक पण अल्गी असतात, मग त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं का बघा. मायक्रोबायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे लहानात जीव स्टडी करायचा. आता मायक्रोबायोलॉजीचा स्टडी करायचा म्हटल्यावरती त्यासाठी महत्त्वाचं काय तर मायक्रोस्कोप आहे, बरोबर. म्हणजे मायक्रोस्कोपमधून हा स्टडी केला जातो, म्हणून त्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. मायक्रोचा अर्थ होतो स्मॉल ॲनिमल्स. लक्षात आलं का बघा. म्हणजे ह्या 3 ब्रांचेस लक्षात आल्या का बघा बायोलॉजीच्या, बॉटनी, झूलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. तर त्यामध्ये आपण थोडंसं डीपमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बॉटनीबद्दल बघणार आहे. बघा आता त्यानंतर नेक्स्टली आता हे लक्षात ठेवा, फादर ऑफ बॉटनी कुणाला म्हटलं जातं, थ्रिओप्रास्टसला म्हटलं जातं. आता असं का तर थ्रिओप्रास्टस हा सगळ्यात पहिला सायंटिस्ट आहे ज्यांनी भरपूर साऱ्या प्लांट्सचा वेगवेगळा स्टडी केला. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की ॲरिस्टॉटल वॉज द सायंटिस्ट हू हॅव स्टडीड 500 ॲनिमल्स, ज्यांचे कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केले. तसंच सेम आता ॲक्च्युली थ्रिओप्रास्टस जर कन्सिडर केला तर ते ॲरिस्टॉटलचा स्टुडंट आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे ॲरिस्टॉटलचा स्टुडंट कोण आहे, थ्रिओप्रास्टस आहे. मग त्यांना असं वाटलं की आपले गुरु जर असं करू शकतात तर आपण का नाही करू शकत काहीतरी वेगळं. म्हणून मग त्यांनी काय केलं तर प्लांटमध्ये त्यांनी कॅरेक्टर शोधले. म्हणजे जवळपास दे हॅव स्टडीड 500 डिफरंट प्लांट स्पीसीज. वेगवेगळ्या 500 प्लांट स्पीसीज त्यांनी स्टडी केल्या, त्यांचे कॅरेक्टर्स त्यांनी लिहिले आणि सेम तसं जसं त्यांनी त्यांच्या गुरूंनी केलं होतं तसंच त्यांनी सुद्धा केलं. म्हणजे लक्षात आलं का बघा. म्हणून इथं मी म्हणलं की ॲरिस्टॉटल हे कोण होते तर थ्रिओप्रास्टसचे गुरु होते. म्हणजे थ्रिओप्रास्टसला फादर ऑफ बॉटनी का म्हटलेले, कारण थ्रिओप्रास्टसचं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर प्लांटचा स्टडी केला आणि ॲरिस्टॉटलने ॲनिमल्सचा स्टडी केला, म्हणून त्यांना फादर ऑफ झूलॉजी असं पण म्हटलं जातं. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. काही वेळेस नीटला किंवा CETला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, हू वॉज फादर ऑफ झूलॉजी किंवा हू वॉज फादर ऑफ बायोलॉजी. त्याच्यामुळे ॲरिस्टॉटल हे नाव लक्षात ठेवा. आणि फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी जर कन्सिडर केलं तर लुईस पाश्चर हे नाव लक्षात ठेवा. एकदम साधा सोपे कन्सेप्ट आहेत बघा, कळाले का. फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ झूलॉजी आणि फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी हे तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू आपण फर्दर ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. आता आत्तापर्यंत मी तुम्हाला 3 मेन ब्रांचेस सांगितल्या होत्या, बॉटनी, झूलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. नाव वी विल स्टडी इन डिटेल व्हॉट आर द फर्दर ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. मग त्यामध्ये ब्रांचेस कोणत्या आहेत बघा बायोलॉजीच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आता ह्या ज्या टर्म्स मी तुम्हाला सांगते आहे
किंवा ज्या 20 टर्म्स किंवा ब्रांचेस आपण बघणार आहे, ह्या सगळ्या तुम्हाला ज्यावेळेस आपण चॅप्टर चालू करणार आहे बॉटनीचे, त्यावेळेस तुम्हाला ह्या हळूहळू समजतील. पण आत्ता थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, सगळ्यात पहिली टर्म म्हणजे काय, तर मॉर्फॉलॉजी. नाव व्हॉट इज मीन बाय मॉर्फॉलॉजी? द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ मॉर्फॉलॉजी. एकदम साधी डेफिनेशन आहे बघा. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम्स मीन्स वॉट, तर ऑर्गॅनिझमचं बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे, जसं की फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, आता तुम्ही एखादा ह्युमन बिंग बघितला किंवा एखादा नवीन व्यक्ती बघितला, तर तुम्ही काय बघता, त्याचे केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, नाक कसं आहे, बरोबर. मग हे एक्सटर्नल कॅरेक्टर झाले, लक्षात येतात का बघा. किंवा एखादा नवीन प्लांट जर तुम्ही बघितला तर त्याचं काय बघणार, त्याचं फ्लावर कसं आहे, लीफ कसं आहे, फ्लावरचा कलर कसा आहे, त्याला फ्रूट आहे का नाही, हे झाले एक्सटर्नल कॅरेक्टर. म्हणजे लक्षात आलं का बघा. मग अशा कॅरेक्टर्सचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मॉर्फॉलॉजी. एकदम साधी सोपी डेफिनेशन आहे. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, लक्षात आलं का बघा. स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ मॉर्फॉलॉजी. त्यानंतर सेकंड ब्रांच आहे ॲनाटॉमी. ना ॲनाटॉमी मीन्स वॉट, द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम, बरोबर. एक्सटर्नल स्ट्रक्चरच्या बरोबर अपोजिट. आता ॲनाटॉमीमध्ये काय केलं जातं, तर ऑर्गॅनिझमचा इंटरनल स्ट्रक्चर स्टडी केला जातो. इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर बघा, आता ह्युमन बिंग जर कन्सिडर केले तर ह्युमन बिंगच्या आतमध्ये आपल्याला थोडीच आधी माहीत होतं की आतमध्ये स्टमक असतं, हार्ट असतं, त्याचं वर्किंग कसं असतं, ह्याचा स्टडीज करण्यात आला ना आधी, लक्षात येते का बघा. म्हणजेच म्हणून ॲनाटॉमी म्हणजे आपण काय म्हणतोय, तर इंटरनल स्ट्रक्चरचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो, म्हणजे हार्टचं स्ट्रक्चर असेल, किंवा बेस्ट एक्झाम्पल प्लांटमध्ये जर द्यायचं म्हणलं तर प्लांटमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की झायलेम, बरोबर, जे की असा टिश्यू आहे जो वॉटर कॅरी करतो, बरोबर. किंवा फ्लोएम कन्सिडर केला तर असा टिश्यू आहे जो की फूड मटेरियल कॅरी करतो, बरोबर. मग हे प्लांटच्या आतमध्ये जे प्रेझेंट असतं ह्याचा स्टडी जो केला जातो. किंवा ॲनिमल्सच्या आतमध्ये जे पार्ट्स असतात, जसं की ऑर्गन्स असतात, स्टमक असेल, इंटेस्टाईन असेल, लंग्स असेल, तर ह्या सगळ्यांचा स्टडी करणे त्याला म्हटलं जातं ॲनाटॉमी. लक्षात आलं का बघा. म्हणजे हिअर सगळ्यात आधी आपण काय बघितलं, मॉर्फॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम अँड ॲनाटॉमी मीन्स स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. एकदम सोपं डेफिनेशन्स आहेत बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे सायटॉलॉजी. नाव सायटॉलॉजी म्हणजे काय, आता ह्याच्यावरती अख्खा चॅप्टर आपण सेलचा बघणार आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित डेफिनेशन लक्षात ठेवा. सायटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ सेल्स अँड देअर ऑर्गॅनिली. बघा, महत्त्वाचं आहे. सायटॉलॉजी मीन्स वॉट, तर असं स्ट्रक्चरचा स्टडी करणे सेलच्या, किंवा त्या सेलचं फंक्शन काय. बघा, आता आपल्याला माहिती आहे की ह्युमन बॉडी जर कन्सिडर केली तर ती मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे भरपूर साऱ्या सेल्स ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. मग प्रत्येक सेल काय एकसारखीच असते का, नाही. प्रत्येक सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, वेगळं आहे. प्रत्येक सेलचं फंक्शन वेगळं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर अबाउट स्टमक, आता स्टमकमधल्या ज्या सेल्स असतात त्याचं फंक्शन वेगळं आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, बरोबर. किंवा लिव्हर जर कन्सिडर केलं, किंवा ब्रेन जर कन्सिडर केला, तर ब्रेनमधल्या ज्या सेल्स असतात किंवा त्यांचं फंक्शन असतं ते वेगळं असणार आहे लिव्हरपेक्षा किंवा स्टमकपेक्षा. लक्षात येते का बघा. म्हणजे अशा सेलचा स्टडी करणे, त्याच्या फंक्शनचा स्टडी करणे, स्ट्रक्चरचा स्टडी करणे, आणि त्या सेलमध्ये असणाऱ्या ज्या ऑर्गॅनिली आहेत, जसं की बेस्ट एक्झाम्पल, आता ऑलरेडी तुम्ही 8th स्टँडर्डपासून ऑर्गॅनिली स्टडी करत असताल, म्हणजे सेलच्या आतमध्ये जे प्रेझेंट असतात, ज्याला म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रिया असेल, गोल्गी बॉडीज असतील, न्यूक्लियस असेल, बरोबर. तर ह्यांना ऑर्गॅनिली असं म्हटलं जातं. मग अशा ह्याचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ सायटॉलॉजी. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन टर्म इज अ हिस्टॉलॉजी. आता व्हॉट इज मीन बाय हिस्टॉलॉजी, द स्टडी ऑफ टिश्यूज बाय मायक्रोस्कोपी. साधं सोपा कन्सेप्ट आहे. हिस्टॉलॉजी मीन्स वॉट, स्टडी ऑफ टिश्यूज बाय मायक्रोस्कोपी. टिश्यूजचा स्टडी करणे, तर मायक्रोस्कोपचा वापर करून ज्यावेळेस टिश्यूजचा स्टडी केला जातो अशा ब्रांचला हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. एकदम सोपे कन्सेप्ट आहेत बघा. 4 आपण बघितले आता, मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, सायटॉलॉजी अँड हिस्टॉलॉजी. देन नेक्स्ट वन ब्रांच इज पॅथॉलॉजी. नाव व्हॉट इज मीन बाय पॅथॉलॉजी, द स्टडी ऑफ डिसीजेस. आता एखाद्या डिसीजचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो, मग डिसीज आता भरपूर सारे आहेत, जसं की टायफॉइड आहे, मलेरिया आहे, किंवा
जॉन्डिस आहे म्हणजे ज्याला कावीळ म्हटलं जातं, तर अशा डिसीजचा ज्यावेळेस स्टडी केला जातो दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज अ पॅथॉलॉजी. एवढ्या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत त्या बायोलॉजीमध्ये येतात. लक्षात येते का बघा. आत्ता सध्या आपण फक्त बायोलॉजीबद्दल बघतोय, पुढच्या लेक्चरला आपण फक्त बॉटनीबद्दल थोडंसं बेसिक कन्सेप्ट बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वन ब्रांच काय आहे तर इथिओलॉजी. आता इथिओलॉजी मीन्स वॉट द स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीज. हा शब्द महत्त्वाचा आहे. कॉजेस म्हणजे काय, आता जसं की फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केला मलेरिया. आता मलेरिया हा एक डिसीज आहे बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मलेरिया कशामुळे होतो रे. मलेरिया हा मॉस्किटोमुळे होतो बरोबर. नाही, ॲक्च्युली मलेरिया जर कन्सिडर केला तर मलेरिया हा एका प्रोटोझोआमुळे होतो, हे लक्षात घ्या, ज्याला प्लाझ्मोडियम वायवॅक्स असं म्हटलं जातं. हे नाव लक्षात ठेवा, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम हा जीनस आहे आणि वायवॅक्स जी स्पीसीज आहे. आता हा जो प्रोटोझोआ आहे तो ॲक्च्युली मॉस्किटोमध्ये एंटर करतो आणि तिथून निम्मी लाईफ सायकल जी आहे तो मॉस्किटोमध्ये कंप्लीट करतो. आणि हा मॉस्किटोमध्ये एंटर झाल्यानंतर ज्यावेळेस मॉस्किटो ह्युमन बिईंगला बाईट करेल म्हणजे चावेल, तर त्यावेळेस हा प्लाझ्मोडियम ह्युमन बिईंगच्या रक्तामध्ये जातो आणि मलेरिया होतो. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, मलेरिया हा डासांमुळे मॉस्किटोमुळे होत नाही. तो कशामुळे होतो तर एका प्रोटोझोआमुळे होतं. प्रोटोझोआ म्हणजे एक स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम आपण म्हणू, ज्याला प्लाझ्मोडियम वायवॅक्स असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं का बघा, मलेरिया हा कुणामुळे कॉज झाला, मुळे कॉज झाला. मग अशा डिसीजचा जो कुणामुळे होतोय असा स्टडी करणे त्याला इथिओलॉजी असं म्हटलं जातं. एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे इथिओलॉजी म्हणजे लक्षात आलं का, स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीज. कशामुळे डिसीज होतोय, कॉज काय त्याचा, तर त्याला म्हटलं जातं इथिओलॉजी. ते नेक्स्ट वन ब्रांच इज अ बायोकेमिस्ट्री. व्हॉट इज मीन बाय बायोकेमिस्ट्री, द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग मॅटर इन रिलेशन ऑफ लाईफ ॲक्टिव्हिटीज. आता स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग मॅटर्स इन रिलेशन ऑफ लाईफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर लाईफमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटीज होतात तर त्याच्यामध्ये जी केमिस्ट्री असते लिव्हिंग मॅटरमध्ये, लक्षात येते का बघा. म्हणजे भरपूर सारे आपल्याला माहिती आहेत की आपल्या बॉडीमध्ये भरपूर सारे केमिकल रिॲक्शन चाललेले असतात बरोबर. मग अशा ह्याचा स्टडी करणे किंवा सेल जरी कन्सिडर केली तरी बघा सेलमध्ये सुद्धा प्रोटीन तयार होत असतं बरोबर. मग हे प्रोटीन तयार करण्यासाठी काही केमिकल रिॲक्शन होतात बरोबर. मग असा स्टडी करणे त्याला म्हटलं जातं बायोकेमिस्ट्री. तर नेक्स्ट वन ब्रांच इज एम्ब्रिओलॉजी. आता एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. बघा, स्टडी ऑफ फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. फर्स्टली आय विल टेल यू अबाउट व्हॉट इज मीन बाय एम्ब्रिओ. मला वाटतं हे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये पण झालं असावं एम्ब्रिओ म्हणजे काय. तरी एकदा परत मी सांगते बघा. आता ह्युमन बिईंग जर कन्सिडर केले तर ह्युमन बिईंगमध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल्स आपण बघू बरोबर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला झालेली असेल. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेलची जर कन्सिडर केली तर फिमेलमध्ये एग प्रोड्यूस होतात बरोबर, किंवा ज्याला ओवम म्हटलं जातं. आणि मेल जर कन्सिडर केला तर मेलमध्ये स्पर्म तयार होत असतात बरोबर. आता ज्यावेळेस एग आणि स्पर्म मिळतात दे प्रोड्युसेस झायगोट बरोबर. आणि झायगोटची फर्दर डेव्हलपमेंट झाली म्हणजे झायगोट परत डेव्हलप व्हायला सुरुवात झाला तर त्याला म्हटलं तर एम्ब्रिओ. हे लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात आलं का एम्ब्रिओ कसा तयार होतो. एग आणि स्पर्म ज्यावेळेस मीट होतात त्याच्यापासून जो स्ट्रक्चर तयार होतं त्याला झायगोट म्हणतोय आपण. आणि झायगोट पुढे जाऊन डेव्हलप होतं म्हणजेच काय, तर ह्या झायगोटला नंतर हात यायला सुरुवात होईल, पाय यायला सुरुवात होईल, वेगळे ऑर्गन्स यायला सुरुवात होतील, तर अशा ह्याला एम्ब्रिओ म्हटलं जातं. मग अशा एम्ब्रिओचा डेव्हलपमेंटचा स्टडी करणे किंवा फर्टिलायझेशनचा स्टडी करणे दॅट वन ब्रांच इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रिओलॉजी. साधा सोपा कन्सेप्ट आहे, कळालं. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ इकॉलॉजी. नाव इकॉलॉजी मीन्स वॉट, द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. आता ॲक्च्युली हा इकॉलॉजी जो चॅप्टर आहे हा आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये आपण स्टडी करणार आहे. तरी आत्ता लक्षात ठेवा इकॉलॉजी म्हणजे काय, तर दोन ऑर्गॅनिझममधलं आणि त्यांच्या एन्व्हायरमेंटमधलं रिलेशन काय आहे. जसं की बघा फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर दोन लायन किंवा लायन आणि डिअर जर कन्सिडर केला बरोबर, तर ह्या दोघांमध्ये रिलेशन कसं असणार, प्रे आणि प्रिडेटरचं असणार बरोबर, भक्ष आणि भक्षकचं असणार आहे. तर अशा रिलेशनशिपचा स्टडी करणे किंवा ते कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहत आहेत अशा ह्याचा स्टडी करणे त्याला म्हटलं जातं इकॉलॉजी बरोबर. त्यानंतर नेक्स्ट वन ब्रांच इज
एन्झायमोलॉजी. बघा, स्टडी ऑफ एन्झाईम्स इज कॉल्ड ॲज एन्झायमोलॉजी. नाव व्हॉट इज मीन बाय फर्स्टली एन्झाईम्स. मला वाटते हा शब्द पण तुम्हाला गेलेला असावा, तरी मी एकदा सांगते. एन्झाईम्स म्हणजे काय, तर एन्झाईम्स आर नथिंग बट दे आर द प्रोटीन्स. बरोबर. आता प्रोटीन तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी, म्हणजे आपली बॉडी जी तयार होत असते किंवा सेल ज्या तयार होत असतात बॉडीमध्ये, बरोबर, ह्या सेल तयार होण्यासाठी खूप सारं प्रोटीन लागतं. लहान मुलांमध्ये तर खूप सारं प्रोटीन लागतं, बरोबर. तर हे जे प्रोटीन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एन्झाईम. पण ॲक्च्युली एन्झाईम जर कन्सिडर केल्या तर आपल्या बॉडीमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन चालतात, बरोबर, ह्या केमिकल रिॲक्शन स्पीडअप जर करायचे असतील, लक्षात द्या का, बघा आता ऑलरेडी तुम्ही हे केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं असेल एन्झाईम्स म्हणजे काय. ह्या केमिकल रिॲक्शनचा जर रेट वाढवायचा असेल, म्हणजे स्पीड करायचं असेल, स्पीडली करायची असेल, तर एन्झाईमचा वापर केला जातो. किंवा एखादं कन्व्हर्जन जर करायचं असेल, आता जसं की बघा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघतो, बरोबर, तर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये भरपूर सारे एन्झाईम्स वापरले जातात. मग अशा एन्झाईमचा स्टडी करणे त्याला म्हटलं जातं एन्झायमोलॉजी. लक्षात आलं का, बघा एकदम सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन कन्सेप्ट इज अ फिजिओलॉजी. नाव व्हॉट इज मीन बाय फिजिओलॉजी, द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स विदिन ऑर्गॅनिझम. बघा, स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स विदिन ऑर्गॅनिझम. आता व्हेरियस पार्ट्स विदिन ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझममध्ये असणारे जे पार्ट्स आहेत, जसं की बघा ह्युमन बिंग जर कन्सिडर केलं तर स्टमक येईल, लिव्हर येईल, इंटेस्टाईन येईल, बरोबर, आतडं ज्याला आपण म्हणतो. तर अशा पार्ट्सचा स्टडी करणे किंवा अशा पार्ट्सच्या फंक्शनचा स्टडी करणे त्याला म्हटलं जातं फिजिओलॉजी. आता हे झालं ह्युमन बिंगबद्दल. पण जर आपण प्लांट्सबद्दल कन्सिडर केलं तर प्लांट्समध्ये पण भरपूर सारे पार्ट्स असतात ना, जसं की झायलम असेल, फ्लोएम असेल किंवा बाकीचे टिश्यूज असतील. तर अशा फंक्शनचा स्टडी करणे त्यांच्या पार्ट्सचा, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ फिजिओलॉजी. देन नेक्स्ट वन ब्रांच इज अ पॅलेंटॉलॉजी. नाव व्हॉट इज मीन बाय पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स इज कॉल्ड ॲज अ पॅलेंटॉलॉजी. साधा सोपा कन्सेप्ट आहे. फॉसिल म्हणजे ज्यालाच आपण अवशेष म्हणतो, बरोबर. आता बघा, पूर्वी डायनोसॉर होते. आता हे आपण काय बघायला गेलतो का, नाही. आपल्याला समजलं कसं डायनोसॉर असा हा एक प्राणी होता म्हणून, तर त्यांचे आपल्याला फॉसिल सापडले होते, बरोबर. म्हणजेच अशा फॉसिल्सवरून आपल्याला पूर्वी काय होतं हे सुद्धा कळू शकतं. मग अशा फॉसिल्सचा ज्यावेळेस स्टडी केला जातो, दॅट वन ब्रांच इज कॉल्ड ॲज अ पॅलेंटॉलॉजी. साधा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन ब्रांच इज अ बॅक्टेरिओलॉजी, म्हणजे स्टडी ऑफ बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज अ बॅक्टेरिओलॉजी. आता बॅक्टेरियाचा स्टडी करणे, आता भरपूर सारे बॅक्टेरिया असतात, पण बघा हे लक्षात घ्या, बॅक्टेरिया जरी कन्सिडर केले तर बॅक्टेरिया, देर आर टू टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. सम बॅक्टेरिया आर युजफुल फॉर ह्युमन बिंग्स अँड प्लांट्स आणि सम बॅक्टेरिया आर हार्मफुल. आता त्यामध्ये आपण थोडेसे युजफुल बॅक्टेरिया बघू. एक्झाम्पल मी सांगते. युजफुल बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ॲझॅटोबॅक्टर. आता हे ॲझॅटोबॅक्टर काय करतात, तर हे सॉईलमध्ये प्रेझेंट असतात आणि हे प्लांटला नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधलं फिक्स करून देण्याचं काम करतात. हे सगळं आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस चॅप्टर ॲक्च्युअल चालू करणार आहे त्यावेळेस बघणार आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की हे जे बॅक्टेरिया आहेत ते युजफुल आहेत प्लांटसाठी. का, तर हे प्लांटला नायट्रोजन मिळवून देतात, म्हणून त्यांना युजफुल बॅक्टेरिया म्हटलेले आहे. आणि हार्मफुल बॅक्टेरिया आता तुम्हाला माहितीच आहेत, बरेचसे बॅक्टेरिया असे आहेत की जे डिसीज कॉज करतात, बरोबर. मग अशा बॅक्टेरियाचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ बॅक्टेरिओलॉजी. देन नेक्स्ट वन इज ब्रांच इज व्हायरोलॉजी. नाव व्हॉट इज मीन बाय व्हायरोलॉजी, द स्टडी ऑफ व्हायरसेस. आता ॲक्च्युली व्हायरसेस जर कन्सिडर केले तर इथं असं म्हणता येणार नाही आपल्याला की युजफुल व्हायरसेस अँड हार्मफुल व्हायरसेस, असं नसतं. बघा, व्हायरसेस हे दे आर ऑलवेज हार्मफुल अँड दे कॉजेस डिसीजेस इवन डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम. बघा, व्हायरसेस जे असतात ते हार्मफुलच असतात आणि ते डेथच कॉज करतात ऑर्गॅनिझमची किंवा डिसीज पण प्रोड्यूस करतात. मग अशा व्हायरसचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ व्हायरोलॉजी. देन नेक्स्ट वन ब्रांच इज अ प्रोटोझुऑलॉजी. प्रोटोझुऑलॉजी मीन्स स्टडी ऑफ प्रोटोझुआ. जसं की आत्ता मी तुम्हाला सांगितलं की स्मॉल ऑर्गॅनिझम म्हणजे जसं की प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा एक प्रोटोझुआ आहे, बरोबर, ज्याच्यामुळे मलेरिया कॉज होतो. मग अशा प्रोटोझुआ भरपूर सारे असतात. अशा प्रोटोझुआचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ प्रोटोझुऑलॉजी.
नेक्स्ट वन ब्रांच इज अ पॅरासायटॉलॉजी, म्हणजे स्टडी ऑफ पॅरासाइट्स इज कॉल्ड ॲज अ पॅरासायटॉलॉजी. पॅरासाइट्स मीन्स वॉट, तर असे ऑर्गॅनिझम दोज लिव्ज ऑन अदर ऑर्गॅनिझम. लक्षात येते का बघा, म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी, दॅट वन आर कॉल्ड ॲज अ पॅरासाइट. आता पॅरासाइट्सचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काय सांगता येईल, बेडबग. आता बेडबग म्हणजे काय, इंग्लिश मिडियमवाल्यांना माहीत असेल बेडबग म्हणजे काय. बेडबग म्हणजे ज्याला मराठीमध्ये ढेकून असं म्हटलं जातं. आता ढेकून हा पॅरासाईट आहे. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लीच, बरोबर. आता बरेचसे जे महाबळेश्वरच्या साईडला जर राहत असतील तर त्यांना माहीत असेल लीच म्हणजे काय. तर लीच म्हणजे ज्याला जळू असं म्हटलं जातं. आता हे जे आहेत ते ब्लड सकिंग ॲनिमल्स आहेत, बरोबर. ब्लड सकिंग का म्हटलं मी, कारण हे बॉडीवरती बसून ऑर्गॅनिझमच्या ब्लड सक करण्याचं काम करतात. म्हणजेच काय, हे असे पॅरासाईट आहेत जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, त्यांचं ब्लड ते सक करतात आणि त्यांना जे काही न्यूट्रियंट हवं आहे त्यांच्या ग्रोथसाठी ते न्यूट्रियंट त्या ब्लडमधून मिळवतात. लक्षात आलं का बघा, म्हणून त्यांना पॅरासाईट असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अशा पॅरासाईटचा ज्यावेळेस स्टडी केला जातो, दॅट वन ब्रांच इज कॉल्ड ॲज अ पॅरासायटॉलॉजी. एकदम सोप्या ब्रांचेस आहेत. देन नेक्स्ट वन इज अ जेनेटिक्स. नाव व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स, ही खूप महत्त्वाची टर्म आहे. ह्याच्यावरती नीट लेवलला भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात आणि जेनेटिक्स जी टर्म आहे ती 12th स्टँडर्डमध्ये आपण डीपमध्ये स्टडी करणार आहे. बघा, स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक्स. आता हेरिडिटी म्हणजे काय, तर बघा असे काही कॅरेक्टर्स असतात आपल्यामध्ये जे आपल्याला आपल्या वडिलांपासून किंवा आईपासून मिळालेले असतात, बरोबर. सो दॅट कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. किंवा बघा आपण असं म्हणतो की ह्यांचं पूर्वजांपासून हे असंच आहे, किंवा पूर्वजांपासून त्यांच्या पिढ्यानपिढ्या असंच कॅरेक्टर ह्यांच्यामध्ये दिसतं, किंवा पूर्वजांपासून ह्यांच्या सगळ्यांचेच केस करली आहेत. हे असे जे कॅरेक्टर असतात त्यांना हेरिडिटी कॅरेक्टर म्हटलं जातं. म्हणजे पिढ्यानुपिढ्या ते कॅरेक्टर काय होत असतात, पास होत असतात फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. दॅट कॅरेक्टर ऑर जीन इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी जीन्स. लक्षात येते का बघा. मग व्हॅरिएशन म्हणजे काय, तर डिफरन्सेस. बघा आता डिफरन्सेस जर कन्सिडर केलं तर आपण जर बघितलं तर सेम आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसत नाही, बरोबर. म्हणजे थोडासा डिफरन्स असतो. मग दॅट डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ व्हॅरिएशन. मग अशा हेरिडिटी आणि व्हॅरिएशनचा स्टडी करणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक्स. ही खूप महत्त्वाची टर्म आहे, आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये ही खूप डिटेलमध्ये बघायची आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी मीन्स वॉट, द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, जे की आपण आत्ता 11th स्टँडर्डमध्ये हे स्टडी करणार आहे. टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. आता बघा आपल्याला सोयीस्कर जावं किंवा आपल्या सोयीसाठी, आता ऑलरेडी यू हॅव स्टडीड अबाउट द किंगडम ॲनिमॅलिया, बरोबर. मग त्यामध्ये तुम्ही क्लासिफिकेशन कसं केलं जातं, किंगडम, क्लास, फायलम, बरोबर. त्यानंतर फॅमिली, जीनस, स्पीसीज. तर असं प्रॉपर क्लासिफिकेशन जे केलं जातं ऑर्गॅनिझमचं त्याला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमी. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट टर्म इज अ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मीन्स वॉट, द स्टडी ऑफ द ओरिजिन ऑफ लाईफ अँड ग्रॅज्युअल डिफरन्शिएशन ऑर डिसेंट ऑफ द स्पीसीज. बघा इव्होल्युशन म्हणजे काय, तर ॲक्च्युअल लाईफचा ओरिजिन कसा झाला आहे. त्यानंतर लाईफचा ओरिजिन होत असताना बघा सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल की पृथ्वी कशी तयार झाली, तर त्यासाठी सगळ्यात आधी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होते, बरोबर, जे की वॉटरमध्ये सापडलेले. नंतर मग हळूहळू ते लँडवरती यायला सुरुवात झाली, लँडवरून मग ते टेरेस्ट्रियल ॲनिमल झाले, म्हणजे जमिनीवरती सापडायला लागले. मग ही जी उत्क्रांती झाली आहे, आता इव्होल्युशन इज कॉल्ड ॲज अ उत्क्रांती इन मराठी. तर ही जी उत्क्रांती झाली आहे, इव्होल्युशन झालं आहे, तर अशा ओरिजिन ऑफ लाईफचा स्टडी करणे त्याला म्हटलं जातं इव्होल्युशन. अँड लास्ट वन ब्रांच इज अ रेडिओ बायोलॉजी. मीन्स वॉट, स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑन लाईफ. बघा आता रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस तुम्हाला माहिती आहे, जसं की युरॅनियम वगैरे असेल, जे की केमिस्ट्रीमध्ये तुम्ही स्टडी करणार आहे पिरियॉडिक टेबल स्टडी करताना. तर असे जे केमिकल सबस्टन्सेस आहेत जे लाईट इमिट करतात, तर असे रेडिओ ॲक्टिव्ह केमिकल्सचा इफेक्ट लाईफवरती होणे त्याचा जो स्टडी केला जातो, दॅट वन ब्रांच इज कॉल्ड ॲज अ रेडिओ बायोलॉजी. लक्षात आलं का बघा, ब्रांचेस एकदम सोप्या आणि साध्या आहेत. तर एवढ्या सगळ्या ब्रांचेस ह्या बायोलॉजीशी रिलेटेड आहेत. नाव इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट some basic concept of botany. Thank you.